बघा ही कारवीची फुला. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण जाणार आहे लोणावळ्यामध्ये. तर मॉर्निंगला पण आता 4:30 वाजले, 7 वाजेपर्यंत पोचू आणि जे काही तिकडचे व्ह्यू पॉईंट असतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. लास्ट टाईमला जे आपण गेलो आहे ते कोकणातली ट्रिप होती आणि सिंगल गेलेलो. या टाईमला आपल्यासोबत मित्र आहेत, तर भेटवतो तुम्हाला, त्यांच्याशी ओळख करून देतो आणि पुढचा जो काही व्ह्यू वगैरे असतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आज आपला लोणावळा फिरण्यातला पहिला स्पॉट जो असणार आहे तो आहे कारवीची जिकडे फुले येतात तो वाला स्पॉट आपण पहिला व्हिजिट करणार आहे. त्या फुलांचा एक आपण व्हिडिओ वगैरे बघितला होता की लोक जातात खूप सारे, म्हटलं आपण पण जाऊन येऊ. त्या फुलांची बाब म्हणजे अशी की 7 वर्षातून ती फुलं येतात बोललं जातं असं. आणि लोकेशन आहे लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती, जिकडं टायगर पॉईंट लागतो त्याच्या पुढे पठार आहेत अशी, म्हणजे त्या फुलांनी भरलेली. त्या ठिकाणी आपण आता चाललो आहे. पहिले इथून आपण पहिले तिकडे जाणार आहे, मग अजून 2-3 स्पॉट आहेत ते आपण फिरायचे आहेत. तर मित्रांनो, आता आपण लोणावळ्याच्या पाठी पोचलो आहे आणि चहा घेतले. मित्र आहेत सोबत आपले, हा बिंदाचा आहे आणि त्याचा म्युझिक चॅनल आहे, म्हणजे काय बोलतात तुम्ही त्याला? म्युझिक नाही, लेबल आहे, म्युझिक लेबल आहे. तर BM एकविरा ना, काय नाव आहे? BM एकविरा म्युझिक स्टुडिओ. तर सगळ्यांनी त्याला चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन कोलीगीत टाकतो आहे. आता पण कालच्या दिवसाला एक कोलीगीत आला आहे, बाया काय नाव आहे? सूरज चाळके, लेटेस्ट त्याचा आताच हात तुटलेला आहे हा बघा. आणि हा सचिन पाटील. तर चहा पिऊ, त्यानंतरला पुढचा कंटेंट बघू. मित्रांशी गप्पा मारून पाठी फिरल्यावर बघतोय तर हे दादा त्यांच्या चहावाल्या काकांना आंघोळ घालत आहेत आणि आंघोळ त्यांना करू द्या, आपण निघूया पुढच्या प्रवासाला. आता आपण जो खोपोलीतून पुढे आल्यावरती लोणावळ्याला जायला घाट मार्ग यूज होतो त्या रस्त्याला आहे आपण. आणि सोबत आपल्या दुसरी गाडी, म्हणजे अजून मित्र आहेत आपले 2, ते सुद्धा आहेत. तर मित्रांसोबत फिरण्यामध्ये जी मजा येते कशामध्येच नाही आहे. आणि रस्ता हा इतका निसर्ग सुंदर, त्यामध्ये सोबत मित्र असणं खूप मोठी गोष्ट आहे. लोक पैसा कमवतात पण मित्र गमवतात असते. तर मित्रांसोबत आपण एन्जॉय करूया आणि पुढचा रस्ता तुम्ही बघत राहा. आपण आता पोचलो आहे लोणावळ्यातील सुप्रसिद्ध ठिकाण, म्हणजे जिकडे सेल्फी पॉईंट ज्याला बोललं जातं त्या ठिकाणी पोचलो आपण. आणि लोकसुद्धा सेल्फी काढत आहेत. काढू दे त्यांना, आपण निघतोय पुढे आता, कारण आपल्याला लेट झालं आहे थोडा. तर ट्राय करू जेवढा लवकर जायचा प्रयत्न करायचा आपल्या तिकडेच. हा समोर दिसणारा व्ह्यू जो आहे खतरनाक.
बघून एकदम मन प्रसन्न होतं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण आलो आहे ती गोष्ट मिळते आपल्याला. नजारे खतरनाक. तर इथून 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर आहे लोणावळा स्टेशन. आपल्याला लोणावळा स्टेशन पार करून मग पुढे जायचं आहे सरळ, आणि त्या ठिकाणी मग आपल्याला आपला जो मेन आजचा पहिला पॉईंट आहे तिकडे त्या ठिकाणी आपण पोचू. घाट रस्ता चालू आहे. आपण त्या लोकेशनला पोचू आता थोड्या वेळात मे बी. कारण आजूबाजूला आपल्याला दिसत असतील तर कारवीची जी फुलं आहेत त्यांची म्हणजे थोडीफार अशी प्रमाणात फुलं दिसत आहेत आपल्याला. म्हणजे लोकेशन जे आहे ते जवळ आलं आहे. आणि हा व्हिडिओ आपण आहे तो प्रशील म्हणून आहे एक यूट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर, त्याच्यामार्फत आपण बघून आज इकडे चाललो आहे. लोकांना खरं तर फिरण्यासारखी जागा ठिकाणं माहिती आहेत किंवा नाहीत. कारण ठराविकच लोक अशा या ठिकाणी येतात किंवा व्हिजिट करतात. बाकीची लोक आहेत त्यांना वाटतं गोव्याला जाणं किंवा बाहेर देशात जाणं. पण आपल्या महाराष्ट्रातली ठिकाणं किती सुंदर आहेत ती आपण शब्दामध्ये पण नाही सांगू शकत. त्याच ठिकाणातील हा प्रवास आपला चालू आहे. आणि मनातून बरं वाटतं आपल्याला की आपण अशा महाराष्ट्रात राहतो तो इतका भरलेला आहे. जवळजवळ पोचलो आहे मित्रांनो आपण लोकेशनवरती. मित्रांनो आता कारवीची फुलं जिकडे येतात तिथं लोणावळ्यात पोचलोय कारवीची फुलं बघायला. पण ॲक्च्युली सीन असं आहे की फॉग जास्त आहे. काय जास्त? फॉग म्हणजे धुका, कोहरा. तुम्ही घ्या आता इकडचे जे नेचरचे नजारे आहेत त्याचे घ्या मजा. नो डिस्टर्बन्समध्ये हे व्हिडिओ
मी तिकडे व्हिडिओ काढण्यात बिझी होतो आणि तिघं झाले गायब. शोधतोय 10-15 मिनटं झाली शोधतोय ना, आता मिळालेत मलाही. बघतोय ते यांचा काहीतरी वेगळंच चाललं आहे, आपला नुसता मजाक मस्ती चालू आहे यांची. आता एक सीन यांचा काढला आहे मी, बघा एकदा पुढे आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली यांची मस्ती. तू तिकडे हागायला बसून इकडे बसतो, त्याला तिकडे बसतो. मित्रांची मस्ती. आता निघतो इथून, एकविरीला जाणार आहे इकडून आता. आणि त्याचे काही शूट असतील ते तुम्हाला दाखवेन. फॉग मगाशी जास्त होता, सकाळी एक साधारण 8च्या दरम्यान फॉग जास्त होता, आता जरा कमी झालाय. पाठी बघा व्ह्यू आता बरा वाटतोय जरा. आता नॅचरल ठिकाणी आल्यावर. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला ती कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ जो आहे तो लवकरच आपल्या भेटीसाठी आणत आहे.